कवटेगुलन तालुका शिरोळ येथील श्री दत्त पेट्रोल पंपावर शिरोळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला। वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत। त्यामुळे शुक्रवारी शिरोळ तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष वसीम जमादार यांच्या नेतृत्वाखाली दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने मागे घ्या, महागाई कमी करा अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या। आंदोलनावेळी बोलताना वसीम जमादार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत इंधन दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। त्यामुळे सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंपावर आलेल्या ग्राहकांना मोदी सरकारला काही प्रश्न विचारून दरवाढ महागाईबद्दल मुद्दे असलेले पत्रक वाटले। आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते। यावेळी दत्त साखर कारखाना संचालक निजामसो पाटील, रावसाहेब चौगले, शेडशाळचे माजी सरपंच गजानन चौगले, आलास ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल पठाण, असलम मखमल्ला, नितीश राजमाने, सादात पठाण, परवेज मोमीन, शरीफ गवंडी, अमजद मुरसल, ऋषी मिठारे, शरीफ गवंडी, हबीब काळे, आसिफ पठाण, नवाज शिकलगार उपस्थित होते। आज 2014 पासून ज्या भारत देशाचं पंतप्रधान पद हे नरेंद्र मोदीने स्वीकारलं, त्यावेळी कच्चा तेलाचा दर खूप कमी होता आणि तरी त्यांनी 110 रुपये 100 रुपये प्रति लिटर सर्वसामान्य जनतेमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। ते लाखो हजारो करोड रुपये ते पैसे गेले कुठे हे आम्हाला मोदी सरकारला विचारायचं आहे। आज परिस्थिती एवढी चिंताजनक असताना आज इराण देश, रशिया देश आपल्याला स्वस्तात तेल देतो म्हणत होता, तरी कुणाच्या दबावाखाली अमेरिकेकडे जाऊन झुकून त्यांनी जास्तीत जास्त रेटनं पेट्रोलचे दर जास्त घेऊन सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम च्या नियोजनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 110 रुपये 115 रुपये पर लिटर पेट्रोलचे दर गेलेला आहे। डिझेलचे दर महागाई जोरात वाढलेले आहे। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसचं आज आम्ही आंदोलन करत आहोत की कमीत कमी महागाई जास्तीत जास्त कमी करायचं आणि सर्वसामान्य जनतेला कमीत कमी वेळ जास्तीत जास्त फायदा द्यायचा, त्या निषेधार्थ आम्ही ही युवक काँग्रेसचा मोर्चा काढलेला आहे। नमस्कार। आज या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं या मोदी सरकारचं निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे देशाची परिस्थिती पाहता आज देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसची टंचाई आहे। त्यामुळे जनतेला अतिशय अतोनात कष्ट भोगावं लागत आहेत आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचा ह्या ठिकाणी निषेध करतो। खरं म्हणजे ज्यावेळी एका बॅरलचा भाव 60 ते 65 डॉलर होता, तेव्हा त्या चढ्या भावाने पेट्रोल डिझेल विकलं। लोकांकडून काही लाख कोटी रुपये उकळले, ते कुठे गेले, त्याचे काय झाले? रशिया व इराण यांच्याकडून स्वस्त आणि भारतीय चलनात इंधन पुरवठा करत असताना कोणाच्या दबावात इंधन खरेदी केली? इराण युद्धाचे वातावरण तयार होत असताना चीनने मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा करून ठेवला। या काळात मोदी सरकारने काय केले? खरं म्हणजे मोदी सरकार म्हणजे पंतप्रधान ज्या वेळेला इस्रायलला गेले आणि त्या ठिकाणी जाऊन इस्रायलीवर फादरलँड म्हटले, तेव्हापासून हे संघर्ष पेटलेला आहे आणि आमचा पारंपरिक मित्र देश इराण हा आम्हाला कायमस्वरूपी कच्चा तेल आम्हाला देत होता। हे फादरलँड म्हटल्यामुळं या भारताच्या जनतेला हे भोगायची पाळी आली आहे आणि सर्व जबाबदारी याला पंतप्रधान मोदी आहेत असं या ठिकाणी आम्हाला सांगावं वाटतं। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।